रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे साहेबांचा राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे साहेबांचा छत्रपती शाहू महाराजांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा अहिल्यामाई होळकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा दीपकभाऊ तुम आगे बढ़ो दीपकभाऊ तुम आगे बढ़ो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा। नमस्कार। दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावरती कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्यासह संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू आहे, नीट परीक्षेच्या पेपर फुटीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। या आत्महत्येच्या विरोधामध्ये नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांमधून होते। अनेक पक्ष आणि संघटनांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। सांगलीमध्ये सुद्धा RPI आंबेडकर गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या संदर्भामध्ये निदर्शनं करण्यात आलेली आहेत आणि अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे। त्याशिवाय केंद्रीय जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब पायउतार व्हावं अशा तऱ्हेची मागणी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात येते। आपल्याबरोबर जिल्हाध्यक्ष आहेत महादेव ओव्हाळ, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमकी आज मागणी केली आहे? आज आम्ही सांगली जिल्हाधिकाऱ्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं निवेदन दिलं होतं 2 दिवसापूर्वी आणि आज या ठिकाणी जंतर मंतरवरती जे काही आंदोलन सुरू आहे, अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी आम्हाला तसे निर्देश दिले होते आणि त्या अनुषंगानं आम्ही आज या ठिकाणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाठिंबा व त्या ठिकाणी जो काय नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भात जो काही घोटाळा झाला त्याला जबाबदार जे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याची व विद्यार्थ्यांची होत आहे। या प्रकरणामध्ये काही विद्यार्थ्यांनी आत्महत्याही त्या ठिकाणी केलेले आहेत। याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून त्यांनी तात्काळ धर्मेंद्र प्रसाद यांनी राजीनामा देणं गरजेचं असताना त्यांनी तसं न करता हे आंदोलन चिघळवायचं त्यांनी काम केलं आहे आणि त्याच अनुषंगानं आम्ही आज या सांगली येथे निदर्शने आंदोलन करीत आहोत। या आंदोलनादरम्यान काही परवा आंदोलकांच्या वरती त्या ठिकाणच्या पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्याही घटनेचा आम्ही या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध करतो। त्याचबरोबर परवा काल आपल्या जिल्ह्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलक जे काही त्या ठिकाणी आहेत जंतर मंतरवरती त्यांच्या बाबतीत जे काही चुकीचं विधान केलं आहे की जे आंदोलक आहेत ते नक्षलवादी दहशतवादी आहेत, हा चुकीच्या पद्धतीने त्यांचं हे वक्तव्य आहे। त्यांच्याही वक्तव्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। सदाभाऊ खोत यांनी सुद्धा काही वक्तव्य करत असताना जनभावना लोकांच्या भावना दुखावणार नाहीत याची त्यांनी गांभीर्याने दखल घेणं गरजेचं असताना त्यांनी असं वक्तव्य बेताल वक्तव्य करणं चुकीचं आहे। कारण प्रत्येकाला लोकशाही पद्धतीनं घटनेमध्ये अधिकार दिला आहे की त्यांचे हक्क अधिकार मागायचा, आंदोलन करायचा आणि सदाभाऊ खोत आज त्या खुर्चीवर आहेत, परंतु त्यांनी अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत युवकांच्या बाबतीत असं बोलणं उचित नाही। त्यांनी त्यांचं विधान मागं घ्यावं किंवा भविष्यात या विधानाबाबतीत तीव्र आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत। प्रशासनाने त्यांच्या विधानाची योग्य दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो आणि या जंतर मंतरवरील आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देतो। त्याचबरोबर जे काही विषय आहेत ते विषय तात्काळ केंद्र सरकारने राज्य सरकारने मार्गी लावावेत जेणेकरून भविष्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी एवढंच। आज काय आता जे आंदोलन चालू आहे आंदोलन दाबण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न शासनाकडून होतोय का, काय वाटतं?
हो, आंदोलन जे चालू आहे ते अभिजित दिपकेंचं आंदोलन सुरू होतं. त्याला पाठिंबा म्हणून सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केलं होतं. साधारण 18-19 दिवस ते आंदोलनाला बसले होते. परंतु केंद्र सरकारमधील जे जबाबदार प्रधानमंत्री आहेत त्यांनी या विषयाचं गांभीर्य घेतलं नाही. जे पेपर फुटी घोटाळ्याला संबंधित जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे होता किंवा तात्काळ या संसदेनं या बाबतीत प्रक्रिया राबवायला पाहिजे. तसं कोणतंही झालं नाही. त्यामुळे हे आंदोलन चिघळत चाललेलं आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार हे केंद्र सरकार आहे. हे केंद्र सरकारनं तात्काळ याची गांभीर्याने दखल घ्यावी. आत्ता दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं सुद्धा आंदोलन होतं आहे. अनेक देशभरातील शेतकरी दिल्लीमध्ये एकत्र येत आहेत. अनेक शेतकरी नेते असतील, राजू शेट्टी असतील, त्याच्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर असतील आणि इतर जे आपले खासदार असतील, या अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, नजरकैद केलेलं आहे. या संदर्भात काय भूमिका असेल? कारण शेतकऱ्यांचं आंदोलन हे महत्त्वाचं आंदोलन आहे. आता शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं होत असतात आणि दिल्ली दरबारीसुद्धा याचा उठाव चालू आहे. परंतु केंद्र सरकारचे जे काय मंत्री आहेत हे आंदोलन दडपण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. मग शेतकऱ्यांचा आवाज असेल, विद्यार्थ्यांचा असेल, युवकांचा असेल, बेरोजगारांचा असेल, अशा पद्धतीने हे सगळे आवाज त्यांनी दडपण्याचे आणि हुकुमशाही त्या ठिकाणी आणायचं हे सर्व धोरण दिसतं आहे. परंतु याला महाराष्ट्रातली आणि राज्यातली देशातली जनता बळी पडणार नाही. हे केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनं ध्यानात घ्यावं. इथून पुढच्या काळात मात्र प्रक्षोभ होईल हे याने गांभीर्यानं ओळखून इथून पुढची पावलं त्यांनी उचलावी एवढंच या ठिकाणी सांगतो. नक्कीच या निमित्तानं दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि ते ज्या कारणासाठी आंदोलन चालू आहे त्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीचा मुद्दा सध्या संपूर्ण देशभरामध्ये गाजतोय. या पेपरफुटीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी 20 ते 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि तसा राजीनामा आपल्या प्रधानमंत्र्यांनी त्यांचा घ्यावा अशा तऱ्हेची मागणी महादेव होवाळे यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर एकीकडे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचं आंदोलनही दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित केलेलं आहे. परंतु त्या आंदोलनासाठी येणाऱ्या अनेक शेतकरी असतील, शेतकरी नेते असतील, त्यांनाही कुठंतरी दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेण्यासारखा प्रकार होतो आहे. हे कुठंतरी चुकीचं आहे आणि ही आंदोलनं या केंद्र सरकारच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं दडपण्याचा प्रकार या सरकारच्या वतीनं चालू आहे. तो ताबडतोब त्यांनी पाठीमागं घ्यावा अशा तऱ्हेची भूमिका RPIच्या वतीनं व्यक्त करण्यात येते आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.